आत्तापर्यंत आपण पाहिलं, अतिक्रमण केलेल्या जागी वीरेन चौधरीला बघून मानसीला खूप मोठा धक्का बसला होता. मानसी घरी आली. स्वरा अभ्यास करत बसली असं समजून मानसी तिच्याजवळ गेली तेव्हा स्वरा अभ्यास सोडून मोबाईल बघत बसली होती. मानसीनं तिला रागवलं आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 11. दिवसभराच्या दगदगीमुळं आणि टेन्शनमुळं मानसीचं डोकं दुखायला लागलं होतं. डोकं दुखतंय म्हणून मानसी तिच्या रूममध्ये येऊन बसली होती. बसल्या बसल्या तिला झोप लागली होती. मानसीला आवाज देत माई तिथं आल्या होत्या. मानसी, अगं डोकं दुखतंय का? अर्धशिसीचा त्रास सुरू झाला का परत? जायफळ उगाळून देते. कपाळावर कानाच्या मागं लाव थोडं, बरं वाटेल. माई मानसीजवळ बसत म्हणाल्या. माईंच्या आवाजानं राघवनं मागं वळून पाहिलं. मानसी पलंगावर डोकं बांधून बसलेली होती. डोकं दुखतंय का खूप? गोळी घेऊन घे. त्याआधी जेवण करून घे. चल, राघव म्हणाला. तुम्ही लोक प्लीज जेवून घ्या ना. माझी जेवायची मुळीच इच्छा नाहीये, मानसी म्हणाली. असं तुला सोडून आम्हाला जेवावं वाटेल का? चल, 2 घास खाऊन घे, माई म्हणाल्या. मानसीला माईंचा शब्द मोडावा वाटला नाही. ती उठून जेवायला गेली. आई, अगं खरंच गेम नुकताच सुरू केला होता ग. डायनिंग टेबलवर जेवताना स्वराचं तुणतुणं सुरू होतं. ते काहीही असेल, पण पुस्तकात फोन ठेवून गेम खेळायची काय गरज? अभ्यासाचा कंटाळा आला? ठीक आहे, येऊ शकतो कंटाळा. घरात माणसं आहेत, त्यांच्यासोबत बोल. एखादा मैदानी खेळ खेळ. मोबाईलवरच गेम खेळायचा असेल तर पुस्तक बाजूला ठेव आणि गेमच खेळत बस. मानसी चिडली होती. राघवनं तिच्या हातावर हात ठेवला. स्वरा, आईचं बरोबर आहे बेटा. से सॉरी टू हर. तुला कुणीच म्हणत नाहीये की तू 24 तास अभ्यास कर म्हणून. पण जेवढा करशील तेवढा मन लावून कर, लक्षात ठेवून कर. बोर झालं तर मला सांग, आईला सांग. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढत जाऊ. राघव स्वराला समजावत होता. स्वरानंही होकारार्थी मान डोलवली. सगळ्यांचं जेवण आटोपलं. राघवनं रोजच्यासारखा स्वराचा अभ्यास घेतला. मानसी औषध घेऊन झोपून गेली. दुसऱ्या दिवशी मानसी रोजच्याप्रमाणे घरातलं आटोपून आश्रमात गेली. आश्रमातील महिलांकरता तिला काही सामान मागवायचं होतं. मीनूसोबत बसून ती त्या सामानाची यादी बनवत होती. योगेश सरांना फोन लावू की नाही? काय करू? हा वीरेन चौधरी मुद्दाम तर नसेल ना असं करत? काही तर मार्ग असेल ना? तो केवळ वीरेन चौधरी आहे म्हणून आपण पैसे देऊन विकत घेतलेली जागा अशीच जाऊ देणार का? मानसी स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. योगेश वकिलांचा फोन होता. वकील साहेब, मी तुम्हालाच फोन करणार होते. काय झालं पुढं? मानसीनं त्यांना विचारलं. तुम्ही फ्री आहात ना मॅडम? योगेश वकील म्हणाले. हो, फ्रीच आहे, बोला ना. मॅडम, कालच्या आपल्या त्या जागेसंदर्भात बोलायचं होतं. खडसे म्हणून एक वकील आहेत. त्यांनी वीरेन चौधरीचं वकीलपत्र घेतलंय. माझे चांगले मित्र आहेत ते. सहज म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्यांना माहीतच नव्हतं की आपण त्या जागेचे दावेदार आहोत. त्या वीरेन चौधरीजवळ ती जागा विकत घेतल्याची सगळी कागदपत्र आहेत. एकतर तो जागा विकणारा फ्रॉड असला पाहिजे, नाहीतर या वीरेन चौधरीनं खोटी कागदपत्र सादर केली असली पाहिजेत, योगेश वकील म्हणाले. हो का? आता काय करायला हवं मग? मानसीनं विचारलं. आता सगळं कायद्याप्रमाणे होऊ द्या. आपण केस लढू. केसचा निकाल लागायला वेळ लागेल थोडा,
पण कोर्टाच्या निकालावर कोणी बोट दाखवू शकणार नाही, योगेश वकील म्हणाले. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करू आपण. केस दाखल करायला अजून काय फॉर्मॅलिटीज आहेत ते कळवा. मी त्याप्रमाणे कोर्टात येऊन जाईल. मानसी म्हणाली आणि तिनं फोन ठेवून दिला. आश्रमातली कामं आटोपून ती नेहमीपेक्षा लवकर घरी जायला निघाली. स्वराचा विचार तिच्या डोक्यात आला. किती दिवस झाले स्वरानं शाळेच्या पॅरेंट्स डायरीवर सही घेतली नाही. तिनं स्वतःच माझ्या सह्या केल्या नसतील ना? मानसीच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. ती घरी पोहोचली. अंगणात स्वरा आणि राघव बॅडमिंटन खेळत होते. आज राघव कसा काय घरी? मानसी स्वतःशीच पुटपुटली. अरे हो, विसरलेस की मी. आजचा शनिवार, सुट्टीचा दिवस, त्यामुळं राघव घरी आहे. आणि शनिवारचा दिवस असल्यानं स्वराची ही अर्धी शाळा आहे. मानसीचा स्वतःशी संवाद सुरू होता. मानसी आलेली पाहून राघवनं तिला खेळता खेळता हात हलवून हाय केलं. मानसीनं एक गोड स्माईल दिली. मानसी, ये ना इकडं, राघव खेळत खेळत मानसीला म्हणाला. हो, फ्रेश होते आणि येते, मानसी म्हणाली आणि आत गेली. स्वराच्या डायरीचा विचार तिच्या डोक्यात होताच, त्यामुळं ती स्वराच्या रूममध्ये गेली. तिनं स्वराच्या टेबलवरची डायरी पाहिली. स्वरानं राघवच्या सह्या घेतल्या होत्या. तू पण ना मानसी, आता स्वतःच्या लेकरावर विश्वास ठेवणार नाही का? असा विचार कसा काय आला तुझ्या डोक्यात? मानसी स्वतःलाच दोष देत होती आणि एकीकडं डायरी वाचत होती. दुसऱ्या दिवशी टीचर्स पॅरेंट्स मीटिंगची सूचना तिला दिसली. मानसी फ्रेश होऊन अंगणात आली. स्वरा, माई आणि राघव तिघं खुर्चीवर बसून गप्पा करत होते. काय स्वरा मॅडम, मस्त वाटतंय ना खेळून? राघव स्वराला म्हणाला. हो तर, खूप मज्जा आली, स्वरा म्हणाली. खेळत जा ना मग. तुझा बाबा, आत्या लहानपणी काय खेळ खेळायचे? तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते ना. शाळा सुटली की सगळे पोरं मैदानात हजर असायचे, माई बोलत होत्या. स्वरा, आता दर शनिवार रविवार आपलं खेळणं फिक्स बरं का? राघव म्हणाला. स्वराला अतिशय आनंद झाला. मानसी, कसा गेला आजचा दिवस? राघवनं मानसीच्या दिवसभराच्या कामाविषयी विचारणा केली. रोजच्या सारखाच. आज काम लवकर आटोपलं म्हणून मग आले घरी. म्हटलं लेकीला थोडा वेळ द्यावा. मानसीनं बोलता बोलता विषय स्वराकडे वळवला. स्वरा, पॅरेंट्स टीचर्स मीटिंग आहे ना उद्या, आणि तू मला सांगितलं नाहीस, मानसी म्हणाली. उद्या? उद्या कसं काय? उद्या तर संडे आहे ना, राघवनं विचारलं. हो बाबा, 10वीच्या स्टुडंट्सची रविवारी ठेवतात, म्हणजे मग शाळेतल्या पिरियड्सचा वेळ वाया जात नाही आणि रविवारी पॅरेंट्सला वेळ असतो. मागच्या आठवड्यात सरप्राईज टेस्ट झाली होती, त्याचे पेपरसुद्धा उद्याच दाखवणार आहेत, स्वरा म्हणाली. अगं, ते ठीक आहे, पण मागच्या आठवड्यात सांगितलं ना उद्याच्या मीटिंगबाबत, तू मला काहीच बोलली नाही त्याबद्दल, मानसी म्हणाली. तुला वेळ असतो का माझ्यासोबत बोलायला? आधी मी सांगितलं नाही तरी तू स्वतःहून डायरी बघायची, हो ना? स्वरा म्हणाली. अरे, नेमका प्रॉब्लेम काय आहे? आज कळलं तरी उद्या जाता येतं ना, राघव म्हणाला. हो, पण नेमकं उद्या मी आश्रमात स्त्रीरोग निदान शिबिर ठेवले, मानसी म्हणाली. शिबिरातून 1 तास वेळ काढून जा ना मग, माई म्हणाल्या. अहो माई, तसं जमलं असतं तर केलंच असतं ना. हिची मीटिंग 11 वाजता आहे आणि शिबिराचं उद्घाटन पण 11 वाजता होणार आहे. हिनं मला आधी सांगितलं असतं तर मी दिवस बदलला असता, वेळ बदलली असती.
काहीतरी ॲडजस्टमेंट केली असती. एक तर आपल्याच आश्रमात शिबिर, शहरातली एवढी मोठी डॉक्टर केवळ आपल्या एका शब्दावर आश्रमात यायला तयार झाली आणि मीच तिथं नाही. कसं वाटेल ते? मानसी म्हणाली. मानसी, एवढं का पॅनिक होते? मी जाऊन येईल. राघव म्हणाला. तसं मानसीला बरं वाटलं. वाव बाबा, तुम्ही येणार? तसं पण आई आलीच नाही पाहिजे असं मला वाटत होतं. स्वरा बोलून गेली. स्वराचे शब्द मानसीच्या मनावर खूप मोठा आघात करून गेले. स्वराचं बोलणं ऐकून मानसीच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती. मानसी तिथून उठली आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन बसली. खरंच माझी मुलगी माझ्यापासून एवढी दूर गेली की मी माझ्या मुलीपासून दूर निघून आले. मानसी विचार करत स्वतःच्याच अश्रूंच्या धारांमध्ये भिजत होती. काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कथेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.